एप्रिल मे महिना म्हणजे आपल्याकडे लग्न सराईचा काळ. याच काळात आखाती देशांमध्ये म्हणजेच मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाचा भडका उडाला. युद्धाची चौथ्या आठवड्यात एंट्री झाली आहे. युद्धाचा आणीबाणीचा किंवा अस्थिर्याचा काळ हा सोन्यासाठी अगदी सुवर्ण काळ असतो. अगदी सोन्याला सोन्यासारखे दिवस येतात. पण सध्या बाजारात एक ऐतिहासिक आणि चक्रावून टाकणारा विरोधाभास पाहायला मिळतोय. गेल्या 3 आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव तब्बल 18% कोसळलेत आणि अवघ्या एका आठवड्यात त्यात 9% घसरण झाली. मग तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की सोन्याचा भाव पत्त्याच्या डावासारखा का कोसळतोय? युद्ध काळात सोन्याला पसंती का मिळत नाहीये? 8 वर्षाची सोन्याची सायकल काय असते? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐन लग्न सराईत सोन्याचा भाव 1 लाखाच्या खाली येईल का? या साऱ्या प्रश्नाचं अत्यंत खोलात जाऊन माहितीपूर्ण विश्लेषण या व्हिडिओत करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. सगळ्यात आधी तुमच्या मनातल्या प्रश्नांबद्दल बोलूयात. लग्न सराईत सोन्याचा भाव 1 लाखाच्या खाली येईल का? भारतात आपल्यासाठी सोनं ही केवळ एक गुंतवणूक नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि सुरक्षिततेचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजेच ही पैशाची निव्वळ गुंतवणूक नाही, तर सोन्यात आपली भावनिक गुंतवणूक असते. त्यामुळेच भारतीय घरांमध्ये आज घडीला जवळपास 25,000 टन सोनं पडून आहे. अलीकडच्या काळात सोन्यानं प्रतितोळा 1,83,000 रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. पण हे लग्न सराईतच इराण विरोधात अमेरिका, इस्रायल या देशांनी युद्ध छेडलंय. युद्धात सोन्याचा भडकाव होण्याचा अंदाज असतानाच भारतात नेमकं याच्या उलट चित्र आहे. भारतीय वायदे बाजारात सोन्याचा भाव 1,37,000 ते 1,33,000च्या घरात आला. रोज भाव घसरतोय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अवस्था वाळवंटात 100-150 फुटावर पाणी मिळाल्यावर व्हावी तशी झाली आहे. त्यातूनच ऐन लग्न सराईत सोन्याचा भाव 1 लाखाच्या खाली येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. बाजार विश्लेषक आणि अर्थतज्ञांच्या मते सोन्याचा भाव 1 लाखाच्या खाली जाण्याची शक्यता सध्याच्या घडीला खूपच कमी आहे. याचं प्रमुख कारण आहे भारतीय रुपयांची घसरण. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपये अत्यंत कमजोर होत आहे. एका डॉलरचं चलनी मूल्य हे 93 रुपयाहून अधिक झालंय. रुपयाचं हे अवमूल्यन थांबायचं नाव घेताना दिसत नाही. रुपयाचं अवमूल्यन ही गोष्ट अर्थव्यवस्थेत किती महत्त्वाची असते हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना काय म्हणाले होते ते जरा समजून घ्यावं लागेल. डॉलरची किंमत 58 ते 60 रुपयावर गेल्यावर मोदी म्हणाले होते की रुपयांचं अवमूल्यन होत आहे, म्हणजे सरकार आणि देशाची पद घसरते. आता नेमकी हीच गोष्ट भारतात सुरू आहे. त्याचाच सोन्याच्या भावावर विपरीत परिणाम होतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव कितीही पडले तरी डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत असल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याला एक भक्कम सपोर्ट लेवल मिळते, म्हणजे सोन्याचा भाव कमी होतो. पण हे भाव किती पडणार हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर बाजार विश्लेषकांच्या मते सोन्याचे भाव जास्तीत जास्त 1,10,000 ते 1,15,000 रुपयापर्यंत खाली येऊ शकतात. पण सध्याच्या घडीला ते 1 लाखांच्या खाली जाणं खूप अवघड आहे. त्यामुळे भाव पूर्णपणे कोसळण्याची वाट पाहणं हे व्यावहारिकदृष्ट्या चुकीचं ठरू शकतं. सोन्याचे भाव का कमी होत आहेत? वरवर पाहता सोन्याची घसरण ही अनाकलनीय वाटते, पण सोन्याच्या भावाचं अर्थशास्त्र उलगडल्यानंतर 3 प्रमुख कारण समोर येतात. पहिलं कारण तेलाच्या किमती आणि वाढती महागाई. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ या जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतुकीचा मार्ग अडवलाय. त्यामुळे जागतिक ऑइल सप्लाय ठप्प झालाय. क्रूड ऑइलची किंमत $70 वाढून 110 ते $120 प्रति बॅरल पर्यंत पोहोचले. तेल महागल्यामुळे साहजिकच जगभरात महागाई वाढण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. दुसरं कारण अमेरिकेची व्याजदर कपात न करण्याची भूमिका. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा संपूर्ण जगावर परिणाम होतो. त्यांच्या रिझर्व्ह बँकेने एखादा निर्णय घेतला तर त्याचे जगभर पडसाद उमटतात. युद्ध काळात महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने मार्च महिन्यातील बैठकीत व्याजदर कमी न करण्याचा निर्णय घेतला. बाजारात व्याजदर जास्त असतात तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडून बॉन्ड सारख्या व्याज देणाऱ्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात, कारण सोन्यावर कोणताही व्याजदर मिळत नाही, ते फक्त पडून राहतं. अमेरिकेने व्याजदरात कपात न करणं हे सोन्याच्या भाव कोसळण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे. तिसरं कारण लिक्विडिटीची गरज आणि नफेखोरी. सध्या जागतिक पातळीवर रिफायन्सिंग लॅग म्हणजे जुन्या स्वस्त कर्जाच्या जागी नवीन महागडे कर्ज घेण्याची वेळ कॉर्पोरेट क्षेत्रावर आली. बाजार आर्थिक ताणतणावातून जातोय तेव्हा गुंतवणूकदारांना रोख रकमेची म्हणजेच लिक्विडिटीची खूप गरज असते. अशा वेळी लोक त्यांच्याकडची सर्वात सहज विकता येणारी गोष्ट विकतात आणि ती गोष्ट म्हणजे सोनं. तसंच ज्यांनी आधी स्वस्तात सोनं घेतलं होतं त्यांनी 1,83,000च्या उच्चांकी भावात नफा वसुली म्हणजेच प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली. हे सोन्याचा भाव पडण्याचं तिसरं कारण आहे. युद्ध काळात ही लोकांची सोन्याला पसंती का मिळत नाही हा आपल्या व्हिडिओतला सर्वात रंजक पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे डोळे उघडणारा भाग आहे. जगात केवळ आर्थिक रिस्क असते तेव्हा लोक गुंतवणुकीची सुरक्षितता म्हणून सोन्याकडे वळतात. पण सध्याची परिस्थिती निव्वळ रिस्कची नसून केऑस म्हणजेच आणीबाणीची आणि अस्तित्व टिकून ठेवण्याची. युद्धामुळे जगावर ऊर्जेचं मोठं संकट ओढवलंय. अन्नधान्य, ट्रान्सपोर्ट आणि अर्थव्यवस्था चालवण्यासाठी लागणारं तेल मिळणं ही आता देशासाठी जगण्या मरण्याची गोष्ट झाली. हे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये विकत घ्यावं लागतं. देश आर्थिक संकटात असतात त्यांना तेल किंवा शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी तातडीने डॉलरची गरज भासते. तेव्हा ते आपलं इमर्जन्सी कोलॅटरल म्हणजे स्वतःकडचं सोनं बाजारात विकून डॉलर जमा करतात. यामुळे जागतिक बाजारात डॉलर मजबूत होतोय आणि सोन्याची मागणी कमी होऊन भाव घसरत आहेत.
बाजार विश्लेषकांच्या मते तेलाचे भाव 70% वाढतात तेव्हा गुंतवणूकदार सोन्यात पैसे अडकवण्यापेक्षा तेलात गुंतवणूक करून नफा मिळवण्याला प्राधान्य देतात. सोन्यातील गुंतवणुकीची 8 वर्षाची सायकल. आता आपण सामान्य माणसाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. सामान्य कुटुंबासाठी आणि लग्नसराईच्या नियोजनासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. ऑल इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते सोन्यामध्ये गुंतवणुकीचा दृष्टिकोन हा नेहमी दीर्घकालीन असावा. शेअर बाजाराप्रमाणे सोन्याचे भाव हे कोणत्याही एका कंपनीच्या नफ्या तोट्यावर चालत नाही. ते संपूर्णपणे जागतिक अर्थव्यवस्था, अमेरिकेची अर्थव्यवस्था, भूराजकीय तणाव आणि जागतिक बँकेचे व्याजदर यावर अवलंबून असतात. यामुळे अल्पावधीत सोन्यात मोठे चढ उतार पाहायला मिळतात. पण सोन्याची चांदीची एक सायकल साधारणतः 8 वर्षाची असते. तुम्ही 8 वर्षाचा किंवा त्याहून अधिक काळाचा दृष्टिकोन ठेवून सोन्यात गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यात सहसा नुकसान सहन करावं लागत नाही. चांदी तर सोन्यापेक्षा जास्त चंचल असते, त्यामुळे तिथेही संयम लागतो. म्हणजे सोन्या चांदीतील गुंतवणूक ही संयमाची परीक्षा असते. थोडक्यात काय तर सध्या सोन्यातली पडझड म्हणजे अर्थव्यवस्थेत येऊ घातलेल्या एका मोठ्या बदलाचा संकेत आहे. त्याचवेळी सर्वसामान्य लोक घाबरून सोनं विकत घेत आहेत किंवा खरेदीसाठी भाव पडण्याची वाट पाहत आहेत. दुसरीकडे चीनसारखे देश शांतपणे स्वतःचा सोन्याचा साठा वाढवत आहेत. चीनच्या सेंट्रल बँकेने सलग 16 महिने सोनं खरेदी केलं. युद्ध थांबून इराण ऑइल टँकरचा मार्ग मोकळा करेल तेव्हा परिस्थिती निवळेल आणि सोन्याचे भाव पुन्हा वाढू शकतील. त्यामुळे घाबरून न जाता हुशारीने नियोजन करणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे सविस्तर आणि माहितीपूर्ण विश्लेषण कसं वाटलं? तुमचं लग्न सराईचं काय प्लॅनिंग आहे? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.